महत्त्वाची बातमी बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश परिधान करून एसटी स्थानकाच्या आवारात वावरत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। पोलिसांचा गणवेश परिधान केलेले गाडेचे फोटो पोलिसांना सापडले आहेत। गाडेच्या मोबाईल क्रमांकाचं पोलिसांनी विश्लेषण केलं। गाडेचा पुण्यातील शिवाजीनगर, स्वारगेट, अहिल्यानगर, सोलापूर तसंच शिरूर एसटी स्थानकात वावर असल्याचं आढळलं। गाडेने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांना आहे। त्याच्या विरोधात तक्रार असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी आपण अधिक बोलूया। वैभव, ही तर धक्कादायकच गोष्ट की पोलिसाच्या गणवेशात तो अनेक बस स्थानकांमध्ये वावरलेला आहे। सुवर्णा, अत्यंत धक्कादायक प्रकार हा सगळा म्हणावा लागेल। हा दत्ता गाडे किती शातीर डोक्याचा गुन्हेगार आहे हे यावरून लक्षात येतं। तपासामध्ये बरीच माहिती समोर आली आहे। काही मुलींना तो पोलीसमध्ये भरती करतो असंही सांगून त्यानं काही मुलींशी संपर्क जो आहे तो साधलेला होता, ज्यांना तो एसटी स्टँडमध्ये भेटलेला होता। हे असेच फोटो वापरून तो अनेक ठिकाणी आपण पोलीस असल्याचं भासवायचा आणि महिलांना जाळ्यात ओढायचा प्रयत्न करायचा। अशाच पद्धतीनं एक मुलगी जी आहे ती त्याच्या जाळ्यात फसलेली होती, जिला त्यानं ही घटना घडायच्या दिवशीच पहाटे जवळपास 6 फोन केलेले होते आणि तिला तातडीने स्वारगेट पहाटेच्या सुमारास आणि तिला तातडीने तो स्वारगेटला बोलवत होता। मात्र ही मुलगी जी आहे ती न आल्यामुळं ती बचावली आणि संबंधित पीडित तरुणी जी आहे ती या नराधमाच्या जाळ्यामध्ये अडकली। या पद्धतीचे अनेक गुन्हे त्याने यापूर्वी केलेले असण्याची शक्यता आहे। हा जो गणवेश आहे तो पिंपरी चिंचवड पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचा आहे, जो त्याचा ओळखीचा आहे, मित्र आहे असं सांगितलं जात आहे। त्यानं हा गणवेश घेऊन फोटो कधी काढलेले होते, हे सेल्फीज आहेत, ते दाखवूनच तो या महिलांना जाळ्यात ओढायचा प्रयत्न करायचा। अशा पद्धतीनं आणखी किती महिलांना त्यानं खूप गंभीर वैभव ही गोष्ट आहे। खूप धक्कादायक माहिती समोर येते। त्यामुळे आता अजून काही मुलींना त्याने फसवलेलं आहे का किंवा त्रास दिलेला आहे का, अनैतिक वर्तन केलेलं आहे का हे बघणं, समोर येणं महत्त्वाचं आहे।